आवाज मोठा करा आवाज. परत तुम्हा सर्वांना बोलवले आमची काय भूमिका आहे की किंवा 14 तारखेपासून झाली. 14 तारखेला पदाची निवडणूक होती. की घटनेने अंतिम जाऊन मतदान घ्यावं अशी घटनेत कायद्यात तर होती. परंतु आपले असे जे नगराध्यक्ष आहे हे उच्च शिक्षित असू नाही. त्यांनी त्या दिवशी जाणीवपूर्वक तुम्ही जर निवडणूक त्या दिवशीचा अजेंडा पाहिला तर 2 वाजता निवडणूक होणारी सुद्धा त्यांनी 5 वाजवली. जाणीवपूर्वक त्यांनी गुप्त मतदान घेण्याचं गट कार्यक्रम रचलं, पूर्ण सेटिंग लावली गुप्त मतदान घेण्याची. नंतर त्यांना बरेच विविध तज्ञ आणि नगरपंचायतीचे अधिकारी यांनी सांगितलं की आपल्याला घटनेत तर नाही गुप्त मतदान घ्यायचे आपल्या हातून घ्यावा लागेल. त्या दिवशी सरकारचा सण होता. त्या बॉडीमध्ये 10 सदस्य महिला आहेत. तर महिला पण सांगत होत्या आम्हाला सणाला जायचं लवकर आवडा. त्यांनी जाणीवपूर्वक म्हणजे सर्वांना प्रशासन नगरसेवक बाकी सर्वांना धरून त्यांनी घटनेच्या बाय जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर कलेक्टर साहेबांची बघून कलेक्टर साहेबांनी त्याच्यानंतर त्यांनी हातून मतदान घेतलं. त्यामध्ये आमच्या उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याच्यानंतर विषय होता विषय समिती निवडीचा. विषय समितीची निवड होती त्यावेळेस 5 सभापती आमच्या गटाची होणार होती. परंतु त्यांनी आम्हाला विनंती केली की 2 जागा सभापती गटाच्या आम्हाला द्या. तर आम्ही त्यांना सांगितलं की आमची जनसंख्या पण जास्त आहे, आम्हाला तिकडे शक्य होणार नाही. परंतु नंतर मग आम्ही आमचे नेते शंकर वगैरे त्यांची चर्चा केली. त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांची इच्छा आहे तर 2 नाही पण 1 जागा तुम्ही त्यांना सोडवा. त्यामुळे आम्ही त्यांना महिला बाल कल्याण समिती त्या समितीची सभापती जागा त्यांना आम्ही स्वखुशीने देत होतो. त्यांची अडचण होती की त्या कमिटीमध्ये त्यांचे 2च सदस्य त्यांना शिक्षक म्हणून पण त्यांच्याकडे नव्हती. त्यांना त्यांची गटनेते महेश यांना मी सांगितलं तुम्हाला शिक्षकाची गरज लागत असते आमचा 1 सदस्य तुमच्या सभापती शिक्षक म्हणून आम्ही शिक्षक पण देतो. ते आज तयार झाली. नंतर मग काय आम्ही तो पण फॉर्म भरला होता. आम्ही त्या दिवशी आमच्या सभापती फॉर्म 1:58 सबमिट केला. त्यांची वाट पाहिजे ते आम्हाला फक्त म्हणजे आम्ही भरणारी पण ते काय फॉर्म भरीना आम्ही फॉर्म सबमिट केला. तर त्यांनी फॉर्म सबमिट केला तर आमच्या तो फॉर्म मागे घ्यायची पण तयारी होती. नंतर त्यांनी जेवण असं कळलं का आमच्या एका जागेत भागत नाही. आमचे सदस्य नाराज होऊ राहिले. आम्हाला कमीत कमी 2 जागा पाहिजे. त्यांना हे पण सांगितलं या गोष्टी तुम्ही 1 जागा 1 सभापती द्या. पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला 2 सभापती स्वइच्छेने देतो. पण ते काय त्या गोष्ट तयार झाली नाही. नंतर त्यांची होता जे उपनगरात पदाची मीटिंग झाली त्याचं प्रोसिडिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्ही प्रश्नाकडे माहिती तर प्रशासनाने आम्हाला प्रोसिडिंगचा नमुना पाठवला. त्यामध्ये त्यांनी फक्त सरळ हातून चोन मतदान झाले आणि निवड झाली असा अजेंडा तयार केला. वास्तविक पाहता 3 तास मीटिंग चालली. 3 तासात एवढा विषय होत नाही. 3 तासामध्ये आमच्याकडून काही अर्ज केलेले अधिकाऱ्यांना त्यांच्या गटाकडून काही अर्ज दिले. ते पूर्ण अर्जाची कोणत्या गटाने कोणते अर्ज दिले हे सर्व प्रोसिडिंग यायला पाहिजे. परंतु त्यांनी म्हणजे घटना पाहिजे आज प्रोसिडिंग तयार करून ते त्यांनी कलेक्टर साहेबांकडे मंजुरीसाठी पाठवले. व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि प्रोसिडिंग आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळायला पाहिजे. आम्ही त्याचा अर्ज पण अजूनपर्यंत त्यांनी ते आम्हाला दिलेलं नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्याच नगरसेवकांना घेऊन मला वाटतं काहीतरी आढावा बैठक घेतली असं ते सांगतात. आम्हाला काहीच नाहीये हे आम्हाला बातमीतूनच कळलं. काल ते त्यांनी काही कळलंय. त्यांनी सांगितलं की आम्ही आढावा बैठक घेतली. आम्ही पाणी पुरवठा कचरा ज्यांची ते पूर्णपणे मार्गी लावलेली आहेत. आता तुम्ही नेवार शहरात तुम्हाला माहिती पाण्याचे आणि कचऱ्याची प्रोजेक्ट कुठले पाण्याचे ते नाही यातून आपण पूर्ण आमची भूमिका मांडण्यासाठी आम्ही बसची रोजली आहे. तुम्ही तुमची काय बोल तो काल 2 दिवसापूर्वी गुन्हा घडला आमच्या सर्व नगरसेवकांवर उपनगराध्यक्षावर सर्व नागरिकांवर जो गुन्हा दाखल केला माननीय नेवार शहराच्या नगराध्यक्षांनी.
तर मी सर्वात प्रथम त्याचा निषेध करतो की किरकोळ गोष्ट होती, त्यांनी ती इतकी वाढवली, गोष्ट एवढी वाढवायची गरजच नव्हती. उपनगराध्यक्षाचं दालन मीटिंग ठेवली होती, ती अधिकाऱ्यांनी ठेवली होती. ही नेवासा शहराची ग्रामदैवताची यात्रा आहे. त्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता व पाणी पुरवठा यासाठी मीटिंग ठेवण्यात आली होती. परंतु त्यांनी जाणून बुजून अधिकाऱ्यांना तिथे येऊ दिलं नाही. पण ज्यावेळेस दालन अस्वच्छ होतं उपनगराध्यक्षाचं, त्यांच्या दालनात गेलं, त्यांनी मोठ्या मनाने म्हणायला पाहिजे माझ्या दालनात बसा, त्यावेळेस तिथं मीटिंग घ्या. परंतु त्यांनी तसं केलं नाही. जो गुन्हा दाखल केला त्या पुण्यात माझं नाव टाकलं. हा गुन्हा त्यांनी त्यांच्या एफ आय आर मध्ये दिलंय की 11 वाजता काढला. मी इथं 12-10 मिनिटं कमी असताना इथं आलो नाही. 10 वाजल्यापासून ते 11:45 पर्यंत सीआय साहेबांसोबत पालखी मार्गावर पाणी करतो. मी सदर सीसीटीव्ही 5 ठिकाणचे सीसीटीव्ही झालेला आहे आणि पोलीस स्टेशनचा पण सीसीटीव्ही मी पीआय साहेबांना सोडवायला गेलो. त्यावेळेस पण मी तिथं आलेलो आहे. तरी पण माझ्यावर दाखल केला. म्हणजे ठीक आहे, मी नगरसेवक असल्या कारणाने दाखल केला. परंतु माझ्या भावावर गुन्हा दाखल करण्याचं काही गरज नव्हती. त्याचंही नाव टाकलं. तो 2 वाजल्यानंतर इथं नगरपंचायत मध्ये आला होता आमच्या वैयक्तिक कामानिमित्त. पण तुम्ही काही आमच्या प्रभागातील नागरिक, जे आमचे विरोधक व काही गावातील विरोधक, यांना घेऊन जो जाणून बुजून हा प्रकार करत आहे की आमच्या मागे कोणी नाही म्हणून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करायचा, कुणी भावांना गुन्ह्यात गुंतवायचं, म्हणजे हे परत बोलणार नाही. तुम्ही हे किती जरी केलं, आम्ही जनतेसाठी कायम भांडत राहणार, चांगल्या मुद्द्यासाठी. आणि आम्ही पाण्यासाठी आणि स्वच्छतेसाठीच भांडत होतो. इथं काय आमचा वैयक्तिक काही विषय पण नव्हता. आम्ही नागरिकांच्या समस्येसाठीच भांडत होतो. मी या व्हिडिओद्वारे त्यांना सूचित करतो, मला एवढं वाटत होतं ना, तर तुम्ही सर्व 20 नगरसेवकांची विश्वासात घेऊन एक मिटिंग घ्यायला पाहिजे होते. परंतु तुम्ही तशी घेतली नाही. सर्वात प्रथम सुरुवात तर तुम्ही केली. तुम्ही तुमची आढावा बैठक घेतली, त्यावेळेस आम्हाला सांगितलेली. आणि ही मिटिंग आम्ही नव्हती तर अधिकाऱ्यांनी ठेवलेली होती. तुम्ही मोठ्या मनाने यायला पाहिजे होते, तुमच्या जागांत मिटिंग ठेवायला पाहिजे, अस्वच्छ होती तर. परंतु तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही जाणून बुजून नाही. आणि त्याच्यात सांगितलं की आम्ही सूचना केलेल्या असताना तुम्हाला मिटिंग करायची काय करतो. तुम्ही आत्ताच नेवासा शहरात पालखी मार्गावर प्रत्येक ठिकाणी जाऊ शकता. तिथं किती अस्वच्छता आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि हा फक्त आम्ही आमचे जे प्रभाग आहे त्या प्रभागापुरताच नाही तर पूर्ण शहरासाठी आम्ही हा विषय बोललेलो. परंतु त्यांना जर अशा पद्धतीने काम करत असेल व आम्हाला कामच करू द्यायचं नसेल तर आम्ही आमचे राजीनामे देतो. तुम्ही तुमच्या पद्धतीनेच कारभार चालवा, तुम्हाला जे करायचं ते करा. व तुम्ही याचं त्याचं ऐकून जर तुम्हाला खोटे गुन्हे दाखल करायचे असेल, कामच करू द्यायचं नसेल, तर नेवासा शहरातील नागरिकांनी जे तुमच्या नगराध्यक्ष निवडून तुमच्याकडून ज्या विकासाच्या केलेले भावना ठेवले त्याचं तुम्ही भंग करतात. तुम्ही महिलांचे पण नाव टाकले गुन्ह्यात. तुम्ही लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावर निवडून असेल मग पंचायत मध्ये लाडक्या बहिणींनाच न्याय देऊ शकत नाही. गावातील बहिणींना नागरिकांना काय निवडून देऊ शकणार. तुम्ही सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन या पुढील काळात तरी काम करतात. व हे जे खोटे गुन्हे दाखल केले आमच्यावर, आम्ही पण पोलीस निरीक्षक साहेब व पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे मागणी करणार की तुम्ही सदर सीसीटीव्ही चेक करावे. मी 12-10 कमी असतं मी चाललोय ते लाईव्ह मध्ये पण आहे. आणि पोलीस स्टेशनच्या हॉस्पिटलच्या मंदिराच्या पण सीसीटीव्ही मध्ये आहे. माझ्या भावावर पण गुन्हे दाखल करण्याची काही गरज नव्हती. तुम्हाला यापुढे करायचं असेल तर आमच्या घरातल्या सगळ्यांचे नावं टाका, याची पण तुम्हाला सांगतो. व आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी भांडत राहणार. तुम्हाला जर वाटत असेल आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करायचा तर आम्ही कदापि हे दाबणार नाही. आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी कायम भांडतच राहणार. थोडं खाल्लं. छोटासा स्मार्टफोन टाकला आणि विनंती केली की नेवासा शहरात गेली 2-3 दिवसापासून जो काही विषय चाललाय, आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत. उपनगराध्यक्षांनी
आणि त्यांचे पती म्हणजे मी आणि आमचे नगरसेवक सहकाऱ्यांनी नगराध्यक्षाच्या दालनाचा ताबा घेतला, गुंड आणले, मांडेरावीची भाषा केली, शिवराळ भाषा केली, अधिकाऱ्यांना धमकावलं, कर्मचाऱ्यांना धमकावलं आणि त्यानिमित्त त्यांनी आमच्या जवळजवळ 10 नगरसेवकांवर गुन्हा दाखल करून त्यांच्या नातेवाईकावर म्हणजे माझ्यावर, स्वप्नील मापारी यांचे बंधू अनिकेत मापारी, आमचं जे सोशल मीडियाचे चालवणारे, फेसबुकला लाईव्ह येणारे जे छोटे छोटे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरही ते गुन्हे दाखल झाले. वास्तविक पाहता ही लोकशाहीची पायमल्ली आहे. कारण अधिकाऱ्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणं हा लोकशाहीने दिलेला एक अधिकार आहे. सर्वप्रथम हे जे गुन्हे सत्तेचा उपयोग करून, कारण जर कधी 11:30, 12, 12:30, 1 वाजेपर्यंत घटना घडते सकाळच्या दुपारपर्यंत आणि रात्री 12 वाजेपर्यंत गुन्हा दाखल होतो, याचा अर्थ हा सत्तेचा प्रेशर आणून वापर करून हे सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले. अशा गुन्ह्याला आम्ही अजिबात घाबरत नाही. प्रथमतः मी त्या विरोधकांना सांगतो, अजूनही तुम्ही काल माननीय जिल्हाधिकारी साहेब हे आले होते, त्यांच्याकडे पुन्हा तक्रार केली का अधिकाऱ्यांच्या वतीने तो गुन्हा दाखल झाला पाहिजे प्रशासकीय. परंतु कायद्याची समज नसलेल्या नगराध्यक्षांना मी या व्हिडिओ चित्रांद्वारे सांगतो की आपण जो गुन्हा दाखल केलेला आहे तोच गुन्हा डबल होणं कायद्याच्या अखत्यारीत बसणार नाही. परंतु आपण जर काही वेगळी घटना तयार करून जर करणार असेल तर त्या पद्धतीने तो गुन्हा होऊ शकतो, त्याबद्दलही आमची काही हरकत नाही. परंतु या सर्वांची पार्श्वभूमी मी आपल्या समोर, पत्रकारांसमोर आणि या व्हिडिओद्वारे सर्व गावकरी, शहर, तालुका या सगळ्या लोकांना एकदम तळमळतीने सांगू इच्छितो की आम्ही जे निवडून आलेलो आहोत, आम्ही जे काही केलंय, जे जनतेने आम्हाला जे निवडून दिलं आणि त्यांच्या अधिकार त्यांना मिळवण्यासाठी जे निवडून दिलं त्याचा तो आमचा केलेला प्रयत्न होता. आमचे आता गटनेते माननीय जितेंद्रजी पुरे साहेब यांनी त्या घटना मांडल्या की काय काय होत गेलं आणि आमचे अधिकार, आमच्या नगरसेवकांचे, उपनगराध्यक्षांचे अधिकार आम्हाला त्या अधिकारांपासून वंचित का ठेवलं जातं. मॅजॉरिटी असूनही केवळ सत्तेचा गैरवापर आणि एकाधिकारशाही, या ठिकाणी मी सगळ्यात महत्वाचं सांगतो, ही एकाधिकारशाही. कारण त्या दिवशी 14/1/2026 उपनगराध्यक्ष निवडीचं पत्र आलं आणि ती निवड 14/1/2026 उपनगराध्यक्षाचं होतं. त्यावेळी त्याच्या अगोदर जे काही राजकारण व्हायचं असतं, एकमेकांचे उमेदवार, नगरसेवक फोडाफोडी करायचे प्रयत्न होतात. कोणी फुटतं, कोणी नाही फुटत, शेवटपर्यंत प्रयत्न करणं ज्याचं त्याच्या पक्षाचं काम आहे, ते राजकारणाचा भाग आहे. त्याबद्दल आमचं काही दुमत नाही, काही हरकत नाही. परंतु 2005 शासन निर्णयानुसार जो निर्णय आलेला आहे की उपनगराध्यक्षाची निवडणूक ही फक्त हात उंचावूनच होणार, स हा या शब्दाला महत्व आहे. हे सर्व माहिती असताना 1:45 पर्यंत हे उपाध्यक्षाची निवड संपायला पाहिजे होते. परंतु नगराध्यक्षाच्या त्या अधिकारामध्ये त्या सभेचा पीठासीन अधिकारी हे नगराध्यक्ष असतात आणि नगराध्यक्षाच्या अधिकाऱ्यामध्ये तो निर्णय घ्यायचा असतात. त्याच्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते फक्त प्रोसिडिंग घेण्याचं काम करत असतात. जे काय करायचं असतं ते पीठासीन अधिकारी करत असतात. परंतु त्या कायद्यामध्ये एक तरतूद अशी पण आहे, पीठासीन अधिकारी जर नगराध्यक्ष असेल आणि नगराध्यक्षाने जर बेकायदेशीरपणे कधी निर्णय घेण्याचं काम केलं असेल तर त्यांच्या पदालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी स्पेशल त्याच्यामध्ये तरतूद आहे. या गोष्टीचा कोणताही त्या नगराध्यक्षांना विचार नसता. मकर संक्रांतीचा दिवस होता, महिला नगरसेविका होत्या, त्यांना उपास असताना 1:45चं इलेक्शन केवळ त्यांच्या हट्ट असा पोटी ठरलं की माझा अधिकार आहे, निवडणूक कशी घ्यायची, निवड कशी घ्यायची हे मी ठरवणार आहे, मी निवडणूक गोपनीय पद्धतीनेच घेणार. या पद्धतीने त्यांनी तो अट्टहास धरला
त्यावर आमच्या गटनेत्यांनी आणि नगरसेवकांनी त्यांना पत्र दिलं की तुम्ही या पद्धतीने घेऊ शकत नाही, तुम्हाला गोपनीय पद्धतीनं घेता येणार नाही, तुम्हाला हात उंचावरूनच घ्यावा लागेल. त्यावर अधिकाऱ्यांचे म्हणणं ऐकून घ्या, त्यांचं लेखी आश्वासन द्या, किंवा तुम्ही जे काही करताय त्या तुम्हाला गोपनीय इलेक्शन घ्यायचंय हरकत नाही, परंतु 4 ओळीचं पत्र आमच्या गटनेत्याला द्या की आम्ही आमच्या अधिकारात ते इलेक्शन घेत आहोत. परंतु आडमुठी भूमिका, फक्त चमकोगिरी करायची. आतापर्यंत त्यांनी शहरामध्ये चमकोगिरी करून, विविध पोस्ट करून, चमकोगिरी करून नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचले. पण यश पचवणं किती अवघड असतं हे त्यांना आता समजायला पाहिजे की त्यांनी त्या पद्धतीचं लिखाणही नाही केलं, आम्हाला 4 ओळीचं पत्र नाही द्यायचं, मार्गदर्शनही नाही घ्यायचं, आणि त्यांनी ते गोपनीय पद्धतीनेच घ्यायचं ते ठराव केला. आमचे उमेदवार कोणी फुटणाऱ्यापैकी नव्हतं, परंतु त्या ठिकाणी आम्हाला फक्त पुढे कायदेशीर बाबी मांडण्यासाठी, कोर्टामध्ये जाण्यासाठी 4 ओळीचं त्यांचं पत्र असणं आवश्यक आहे. ते देत नव्हते, हरकत नाही. सगळी मीटिंग, उपाध्यक्ष निवडीची मीटिंग ही इन कॅमेरे चालू होती. कॅमेरे चालू असताना त्याच्यातला एकही बदल होत नव्हता. आणि त्याच पद्धतीनं प्रोसिडिंग यायला पाहिजे. प्रोसिडिंग म्हणजे त्यामध्ये काय जो काय घटनाक्रम झाला, एखाद्या नगरसेविकांनी शिवीचं उच्चारण जरी केलं तरी ती शिवी त्या रेकॉर्डला आली पाहिजे, आणि ती शिवी काढायची तरी त्या सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय झाला पाहिजे का हे शब्द त्याच्यावरून वगळावा. इथं एवढं असताना शेवटी त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की साहेब, तुम्हाला निर्णय तुम्ही घ्या, परंतु नियम असं सांगतोय की तुम्हाला हात उंचावून करून इलेक्शन घ्यावं लागणार आहे, परंतु निर्णय तुम्ही घ्या. मुख्याधिकाऱ्याचं म्हणणंही त्यांनी ऐकलं नाही. त्यानंतर वेळ गेला, इकडचे तिकडे त्यांनी त्यांच्या कायदेशीर बाबी तपासून घेतले. आमचे ॲडव्होकेट सादिक भाई शिलेदार, अण्णासाहेब आंबाडे हेही बाजू मांडत होते, त्यांना समजून सांगत होते. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं फोन करून, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या, पण कायदा सांगतो का तुम्हाला हात उंचावून करूनच मतदान घ्यावं लागेल. तुम्ही जर गोपनीय पद्धतीने तुमच्या अधिकाराचा गैरवापर केला तर तुमचं पद यदा कदाचित धोक्यात येऊ शकतं, पुन्हा इलेक्शन होऊ शकतं. जसं जिल्हाधिकाऱ्यांचं बोलणं झालं तर 5व्या मिनिटात निवडणूक पार पडली. म्हणजे तुम्ही आम्हाला संविधानाची काल भाषा सांगितली की गुंड आले, असंविधानिक मार्गाने तुम्ही नगराध्यक्षाच्या दालनाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला, कर्मचाऱ्यांना हे केलं. परंतु मी तुम्हाला सांगतो की त्यानंतर आम्हाला पुढची मीटिंग झाल्यानंतर उपनगराध्यक्ष निवड झाली. 2-3 दिवशी आम्ही मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलं, गटनेत्यांनी दिलं, नगराध्यक्षांनी दिलं की सर्व इतिवृत्तांत आणि प्रोसिडिंग आम्हाला जशीशी तशी पाहिजे. परंतु जे काही घटनाक्रम झालेला होता तशी प्रोसिडिंग आम्हाला अजिबात मिळाली नाही. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त सांगितलं की अशा तारखेला उपनगराध्यक्षाची निवड झाली, त्यामध्ये हात उंचावून करून मतदान झालं आणि शालिनी सुगदान यांचं उपनगराध्यक्ष पदी निवड झाली. परंतु वास्तविकता या पद्धतीची ती प्रोसिडिंग नसायला पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व बाबी घटनाक्रम असणं गरजेचं होतं. आणि उद्या आम्हाला त्या नगराध्यक्षावर अविश्वासाचा ठराव आणायचा असल्यास या गोष्टी दाबून ठेवतात. ह्या म्हणजे लोकशाहीला खूप हानिकारक आहे. येणाऱ्या कोणत्याही मासिक सभेमध्ये जर असंच झालं की तुम्ही प्रोसिडिंगमध्ये कटछाट केली, प्रोसिडिंग जे ठराव मंजूर बहुमताने झाले ते न करता तुमच्या मनाने पदाचा गैरवापर केला तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे, आणि संविधानाची पायमल्ली कोण करतंय हे सगळ्या गावकऱ्यांनी, शहरांनी, पत्रकार बंधूंनी ह्या गोष्टी मांडल्या पाहिजे. यानंतर शहरामध्ये जो विकट पाहण्याचा प्रश्न झालेला आहे, तो जो पाहण्याचा प्रश्न गेली म्हणजे मी तुम्हाला याद्वारे सांगतो की त्यांनी काल सांगितलं की 8 वर्षात जो काही बदल झाला नाही तो या 8 दिवसात किंवा महिन्याभरात काय होणार आहे. परंतु मी सांगतो 2017 पर्यंत ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायत नंतर नगरपंचायत आली, नगरपंचायतले याच्यातले बरेचसे सदस्य 3-4 सदस्य निवडून आलेले होते आणि पूर्ण बॉडी होती. नगरपंचायत झाल्यानंतर कुणी कितीही काही म्हणू नका, परंतु त्या तत्कालीन बॉडीने ते आमचे सत्ताधारी असेल, विरोधक असेल किंवा सत्तेच्या विरोधातले असेल, त्या सर्व बॉडीने मनापासून काम केलेलं होतं आणि नेवासा शहरामध्ये पाण्याचा पुरवठा साधारणतः दिवसाआड होत होता. स्वच्छतेला कमीत कमी रोज गाडी येत नव्हती, परंतु 2 दिवसाआड स्वच्छतेची गाडी येत होती त्या काळामध्ये. त्यानंतर बरेचसे रस्ते, गटारी
या सर्व शहराचा बऱ्यापैकी विकास केलेला होता. परंतु मध्यंतरी 3 वर्षाच्या प्रशासनाच्या काळामध्ये म्हणजे या व्हिडिओद्वारे मी प्रशासनावर बोट ठेवतो की आपण म्हणतो का नाही प्रशासन असायला पाहिजे, प्रशासन खूप चांगलं काम करतो, पदाधिकारी त्यांना काम करून देत नाही. परंतु त्या 5 वर्षाचा कार्यकाळ आणि मध्यंतरीच्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या प्रशासनाने नेवाशा शहराचा जो सगळा बट्ट्याबोळ केलेला आहे, स्वच्छतेचं असन, पाणी पुरवठ्याचं असन, त्याला त्या तत्कालीन परिस्थितीतलं प्रशासन जबाबदार आहे. त्यासाठी इथं मी पत्रकं होती माझी सगळी. त्यासाठी आत्ताचे जे नगराध्यक्ष झालेले आहेत डॉक्टर करणसिंग फुले यांनी दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी एक फेसबुकला एक पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टमध्ये लिहिलं आहे की पैसा वसूल करण्याचे सर्व फंड वापरून नियमावर बोट ठेवून नागरिकांची फक्त सुलतानी मिळवणूक नगरपंचायत नेवासा यांच्याकडून चालू आहे. नागरिकांना वेळेवर स्वच्छ पाणी, स्वच्छता व्यवस्थापन, आरोग्याची सुविधा हे काहीच नगरपंचायतकडून पुरवले जात नाही. वसुली विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नागरिकांना अडचणी कळतच नाही, पैशाची भाषा समजते. नगरपंचायतच्या प्रशासक राजविरोधात नागरिकांचा असंतोष, अशा या पोस्ट आहेत. त्यानंतर एक अंडा मोर्चा यांनी काढलेला होता, माठ फोडवान अंडा मोर्चा. मला वाटतं पुढारीचीच बातमी आहे, त्यालाच हो तुमची बातमी आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही प्रश्न मांडता, तुम्हालाही माहिती आहे की नेवाशा शहराची काय अडचण आहे, पाण्याचा प्रश्न, आणि आज तुम्ही त्या पदावर गेलेला आहात, तर त्या पदाची तुम्ही तुमच्यावर गावकऱ्यांचा, नगरसेवकांचा, उपनगराध्यक्षांचा उठाव होऊ नये म्हणून हे प्रकरण तुम्ही दाबायचा प्रयत्न करा. वास्तविक पाहता हे सगळे मी मुद्दे तुम्हाला सांगितले, पण आमच्या हक्कापासून आम्हाला कसं वंचित ठेवलं जातं. नगराध्यक्षांनी एक 20 दिवसापूर्वी त्यांच्या पद्धतीनं एक आढावा बैठक घेतली. वास्तविक पाहता त्यामध्ये सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष त्या बैठकीला बोलून त्याच्यातले काय विचार विनिमय करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणं गरजेचं होतं. त्यांनी कुणालाही विश्वासात नाही घेतलं, त्यांच्या नगरसेवकांना घेतलं का नाही हे पण मला माहिती नाही, कारण फोटो त्यांच्या एकट्याचा दिसतोय मला याच्यामध्ये. हे बघा, हा फोटो फक्त त्या पुढारीचीच बातमी. त्यांच्याही नगरसेवकांना विश्वासात घेतलंय की नाही हे मला नाही माहिती. स्वतः फिल्टर प्लांटवर गेले, त्याला चमकोगिरी म्हणतात, हे नगराध्यक्षांची चमकोगिरी म्हणतात. फिल्टर प्लांटवर गेले आणि थातूर मातूर काय दाखवायचं आणि पेपरला न्यूज द्यायची. परंतु पाणी प्रश्नाच्या बाबतीत मी जी सांगेन तुम्हाला त्याची सत्यता अशी आहे की मी सोशल मीडियावर या अगोदरही मांडले की ते मोठेपणाने म्हणतात की पाणी योजना आपलं जे पाणी फिल्टर होतं त्या टँकचं फोटो सकाळी काढून आणला पूर्ण गावात उगवलेलं. आता हे पाणी पुरवठा आणि पाणी पुरवठ्याचे सभापती आहेत, हा त्यांचा अधिकार आहे. पूर्ण गावात उगवलेलं पाणी पुरवठा विभागाचे सभापती आहेत. आता मी विस्तृतपणे आपल्याला बोलतो पुढच्या गोष्टी काही, तुमचा थोडा वेळ नाही कारण पूर्ण सांगतो मी काय इथे वृत्तांत आहे. आम्ही जर चुकीचं असेल तर आजच्या आज आम्ही सगळे राजीनामे द्यायला तयार आहे. त्या पदापासून आमचं काय असं बिघडलेलं नाही. तर ज्यावेळेस तुम्ही सत्तेत नसता त्यावेळेस तुमचे खायचे दात वेगळे असतात आणि सत्तेत आल्यानंतर तुमचे खायचे दात वेगळे असतात. क्रेडिटच घ्यायचं कसं हे फक्त नगराध्यक्षाला जमतं. तर आत्ता जितू भाऊने सांगितलं की आजची सकाळची फिल्टर प्लॅन्टची व्यवस्था कशी होती. तर पाणी प्रश्न आहे. आता त्यांनी 26 जानेवारीच्या दिवशी पण सांगितलं की बऱ्याचशा पाणी योजना आलेली आहे. आमदार विठ्ठलराव लंगे यांनी ती 44 कोटीची पाणी योजना आणलेली आहे आणि ती, परंतु मग त्या दिवशी त्यांनी मोठेपणाने सांगितलं तर आम्ही सांगितलं की खूप चांगली गोष्ट आहे, पाणी योजना आलेली आहे. तुम्ही एक काम करा, 26 जानेवारीच्या मुहूर्तावर घोषणा करा की येत्या 8 दिवसामध्ये पाणी योजनेचं टेंडर आम्ही फ्लॅश करू. पण ते करू शकत नव्हते याची कल्पना आम्हाला होती, कारण ते फक्त पेपरच्या बातमीपुरतं ती मर्यादित आहे. कोणतीही पाणी योजना तिथं काय आलेली दिसून येत नाही, त्याची कोणती प्रशासकीय मान्यता झालेली नाही. आता DPDCचा जो विषय झाला त्याच्यामध्ये पण तो विषय. तर त्या ज्या पाणी योजना आहे तर 2017ला आमदार बाळासाहेब मुरकुटे असतानाही ती 30 कोटीची मंजूर झाली, पाणी योजना पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर आमदार शंकरराव गडाख
निवडून आले, त्यांनीही ती पाणी पुरवठा योजना आणली. त्यांच्या काळातही ती पूर्ण होऊ शकली नाही, कारण सत्तांतर झालं आणि त्यांचा ती पूर्ण करता नाही आली. आता जी पाणी योजना जी कागदावर आलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पदाधिकारी बोलवा, अधिकारी बोलवा आणि गांगुडे साहेबांना बोलवा, त्यांना विचारा माहिती काय सत्यता आहे. आम्ही जर शो करतो तर या आताची जी पाणी योजना आणलेली आहे ती फक्त कागदावर आलेली आहे. आणि ती पाणी योजनेच्या आधी प्रशासन जे लागलेलं होतं, परंतु ज्या 2 पाणी योजना पूर्वी आलेल्या होत्या त्या काळामध्ये आपल्याला पाण्याची फार टंचाई जाणवली नाही. त्याचं कारण असं होतं का आपल्याकडे ज्या एकूण पाण्याच्या टाक्या होत्या त्याच्यामध्ये जुन्या पाणी योजनेतून का होईना आपल्याला 2 दिवसावर पाणी मिळत होतं कमीत कमी. आणि 2 दिवसावर पाणी येऊन फार पाण्याची ओरड होत नव्हती. 4-5 महिन्यातून एखाद्या वेळेस लाईटचा प्रॉब्लेम आला, पाईपलाईन फुटली तर ती अडचण येत होती. पण या मध्यंतरीच्या पिरियडमध्ये प्रशासन असताना आणि या 3 महिन्यापूर्वी नेवासा शहरातल्या 2 मोठ्या पाण्याच्या टाक्या शहरवासियांना कुणाला विश्वासात न घेता मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासनाने त्या 2 पाण्याच्या टाक्या पाडून टाकल्या. परिणामी पाणी साठवायला जागा राहिली नाही. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना आता निवडून आल्यानंतर इलेक्शन पिरियडमध्ये तर आम्ही विचारू शकलो नाही सगळ्या गोष्टी, परंतु ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं का तुम्ही कोणाच्या अधिकाऱ्यांनी पाडलं, तर त्यांनी ज्ञानेश्वर मंदिराजवळची ती 4 लाख लिटरची पाण्याची टाकी आहे, त्यांनी सांगितलं की पुरातत्व विभागाकडून आम्हाला गेली 2 ते 2.5 वर्षापासून पत्र येते आणि ती पाण्याची टाकी पाडावं. आणि कोर्टाचं एक पत्र येतं की कोर्टाच्या आवारातली पाण्याची टाकी ही पाडून घ्या, आमच्या हद्दीत पाण्याची टाकी नकोय. तर त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं का तुम्हाला 2.5 वर्षापासून पत्र येतंय, तर 2.5 वर्षापासून तुम्ही जी तरतूद अगोदर करायला पाहिजे होती. पाण्याची टाक्या तुम्ही कमीत कमी पाण्याच्या टाक्या बांधणं बंधनकारक असताना तुम्ही अगोदर पाण्याच्या टाक्या पाडल्या ना, आता पाणी प्रश्नाला तुमच्याकडे काय परिस्थिती काय, पाणी साठवायला काय. तर ही जेव्हा परिस्थिती आम्ही मांडली ते म्हणे आता त्याच्या पर्यायाने आपल्याला टँकरने पाणी पुरवठा करावं लागेल, कुणाची तरी विहीर ताब्यात घ्यावं लागेल, कुणाची ह्या अशा पद्धतीने ते मुख्य अधिकाऱ्यांनी केलं. परंतु मी आता मला कोणावर राजकीय टीका नाही करायची. प्रशासन काळामध्ये नगरसेवक नसतातच, त्याचा काही संबंध नसतो, नगराध्यक्ष, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून माननीय विठ्ठलरावजी लंगे यांनी ते प्रश्न सोडू शकले असते, त्याची मध्यस्थी ते करू शकले असते. नगरपंचायत अधिकाऱ्यांनी त्यांना एक तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आपल्या शहरात अशी समस्या झालेली आहे आणि ती आणखी वाढू शकते या पद्धतीने त्यांना सांगण्यात येत होतं की साहेब पुरातत्व विभागाशी चर्चा करा, कारण गल्लीतून गल्ली ते दिल्लीपर्यंत सरकार तुमचं आहे आणि तुम्ही चर्चा करा, कोर्टांशी तुम्ही चर्चा करून विनंती करा की आम्हाला वर्ष 6 महिन्याची मुदत द्या, तोपर्यंत आम्ही पाण्याच्या टाक्या बांधून घेतो आणि आम्ही पाणी त्यामध्ये लोकांना पुरवठा करू शकतो. परंतु त्यांनी लोकप्रतिनिधीच्या कानावरती विषय घातला का नाही हे आम्हाला आयडिया नाही, आणि जर कानावर घातला असेल तर लोकप्रतिनिधींना त्याच्यात इंटरेस्ट होता का नाही हे आम्हाला आयडिया नाही. परंतु आम्ही जसं निवडून आलो तर आम्हाला हे गावचे प्रश्न भेडसावत होते की पाणी प्रश्न गंभीर होणार आहे. परंतु जिल्ह्यामध्ये त्याचं कारण असं आहे जिल्ह्यामध्ये जिथं कुठे पाणी योजना तयार झालेल्या आहेत त्या 9 वर्ष झाले पाणी योजना पूर्ण नाही. आणि ही योजना जर अजून तर कागदावरच आहे, तिचे पैसे येणं, तिचं टेंडर देणं, टेंडरमध्ये कोणी कमिशन खायचं, फुट्टीवाल्याने खायचं का शिरसगाववाल्याने खायचं, नगरसेवकाला द्यायचं, नगराध्यक्षाला द्यायचं, आमच्यातलं काही नगरसेवकाला भेटतं, याच्यावरून ते वाद होऊ शकतात. अशा त्या कंडिशनने ती पाणी योजना पूर्ण होऊ शकते का नाही होऊ शकते ही शंका आहे. आणि त्यामुळं जर कधी सुरळीत झालीच ती पाणी प्रश्न योजना सर्व त्याचा कार्यकाळ साधारणतः 3.5 ते 4 वर्ष लागू शकतो. या 4 वर्षाच्या पिरियडमध्ये नेवासकरांनी कुठं कुठं पाणी पाहायचं, कुठं कुठं काय करायचं, तर त्या योजनेसाठी आपण काय मार्ग काढू शकतो. म्हणून आमचे पाणी पुरवठा सभापती, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना सांगितलं का आम्हाला त्यांनी आढावा बैठक घेतली, काय केलं हे आम्हाला काही समजलं नाही, पण आमच्या डोक्यातलं काय आयडिया आहे ते आम्ही सांगतो, त्याच्यात आपल्याला काही करता येईल का यासाठी एक मीटिंग बोलवा. मुख्य अधिकारी त्यांचं मेडिकल रजा होती त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. परंतु इथं कार्यवाही अधीक्षक OS झावरे साहेब म्हणून आहेत, सागरजी झावरे म्हणून, आम्ही त्यांना 21 तारखेला सूचना केली, त्यांनी 22 तारखेला एक पत्र काढलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना 27 जानेवारीला उपनगराध्यक्षांच्या दालनामध्ये संबंधित मीटिंग आयोजित केली पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाची.
ज्या दिवशी ती स्वच्छता विभागाची मीटिंग होती, कारण स्वच्छतेचा विषय असा आहे की नेवासा शहराला पूर्वी मी या ठिकाणी नमूद करतो की ज्यावेळेस 2017ला आम्ही निवडून आलो त्यावेळी घंटागाड्या हा नेवासा शहराला काही विषय पण माहिती नव्हता. एक ट्रॅक्टर चालायचं ग्रामपंचायत काळात, परंतु घंटागाडी स्वखर्चातून प्रभाग 2 मध्ये साधारणतः 4 महिने आम्ही स्वतः चालवली होती. माझी मिसेस शालिनी सुखदान, आणि 4 महिने आम्ही ती गाडी चालवली. त्यानंतर त्या प्रशांत भाऊ गडाख आणि त्यांच्या संकल्पनेतून त्या घंटागाड्या आल्या आणि त्या 11 गाड्या आजही आपल्याकडे आहेत. परंतु माहिती घेतली असता स्वच्छतेची, शहराला 11 गाड्या आहेत, 17 वार्ड आहेत आणि 2च गाड्या चालू आहेत आणि त्याच्यावर 4 हेल्पर आहेत. 4 हेल्पर आहेत तर कमीत कमी त्या 11 गाड्यावर 22 लोक लागतात. स्वच्छतेला इतर ठिकाणी लोक लागतात. त्याच्यासाठी आपल्याला मजूर कसे वाढवता येईल, त्यासाठी मीटिंग घेणं आवश्यक होतं. कारण विकास आणि नियोजन या समितीच्या सभापती माननीय उपनगराध्यक्ष शालिनी सुखदान आहे, तो अधिकार त्यांचा आहे. त्यांनी मीटिंग घेऊन नियोजन आम्हाला सभापती कशाला केलं, नियोजन नाही करायचं सभापती कशाला केलं, ह्या गोष्टीची मीटिंग होती. आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष, सभापती सगळे 11 वाजता या ठिकाणी उपनगराध्यक्षाच्या दालनामध्ये आले. परंतु तिथली परिस्थिती पाहता ती एकदम अस्वच्छता होती. ते झाडून आणि तो टेबल आम्ही स्वतः साफ केला. आणि त्यानंतर बाकीची परिस्थिती बघितली तर कर्मचारी ठीक आहे 10 मिनिटं लेट होऊ शकतो, 15 मिनिटं लेट होऊ शकतो, म्हणून आम्ही 11:15 वाजेपर्यंत वाट पाहिली. 11:30 वाजले. कोणताही कर्मचारी, संबंधित अधिकारी ज्यांनी मीटिंग काढली, कार्यालयीन अधीक्षक जावरे साहेब, ते पण नाही. ते म्हणते मी श्रीरामपूरला आहे. म्हणजे हे कोणी अधिकारी तिथं नाही. मग आम्ही बाहेर आलो, झाडून घेता इकडे गेलो, कर्मचारी आहेत का नाही म्हणून त्याची पाहणी केली. त्या ठिकाणी हालचाल रजिस्टर असतं, हजेरी रजिस्टर असतं, ते चेक केलं. हजेऱ्यावर कालच्या तारखेच्या सह्या, म्हणजे रात्री जातानाच उद्याची सही करून गेलेले लोक आम्ही पाहिलं तिथं. मग तुम्ही अजून हजर नाही आणि सही आदल्या दिवशीच करून दिली. आम्ही थंबची सिस्टीमची मागणी केली. हालचाल रजिस्टरवर इथं आज जे कर्मचारी सह्या झालेले आहेत आणि इथं उपस्थित नाही, तर मग कुठे गेलेले हे त्यांनी दाखवलं पाहिजे. इंजिनियर कुठे गेले, OS कुठे गेले, हे हालचाल रजिस्टर याच्यासाठी असतं. आणि ह्या कर्मचाऱ्यांची मागणी केली. जन्म मृत्यूचे दाखले भेटत नाही, तिथं माणूस उपस्थित नाही, मग त्यांनी नोंद केली का, तू कोणत्या कामाला गेलाय, तहसीलला गेला असेल तर हालचाल रजिस्टरला त्या ठिकाणी नोंद असणं गरजेचं असतं. कार्यालयीन उद्या तुमच्या रस्त्याने कुठे गेले आणि काही झालं तर तुमचं हालचाल रजिस्टरला नोंद असल्याशिवाय तुमचा इन्शुरन्स सुद्धा पास होणार नाही. याची तुम्हाला कल्पना असलं. तुम्ही तिकडे काही काळेबोळे धंदे करतात आणि इकडे ऑफिसला असल्याची सही करतात, हे शक्य आहे का? म्हणजे नेवासकरांना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दाखवण्यासाठी फेसबुक लाईव्ह आलो. तिथली स्वच्छता करून घ्या. आम्ही सगळी स्वच्छता दाखवली त्यांना. आणि जोपर्यंत स्वच्छता होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी खाली उभं राहा, ही आम्ही मागणी केली. त्यांना दमदाटी केली असेल तर त्यांनी आता नगराध्यक्षांनी सांगितलं तर आम्ही त्यांना दम दिला, शिवेगाळ केली, जे काय केलं ते फेसबुकमध्ये. जर कर्मचाऱ्यांवर वचक ठेवायचं नाही, नेवासकरांचे जे हाल केलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांनी, या मुख्य अधिकाऱ्यांनी जे हाल केलेले आहेत, त्यासाठी नगराध्यक्षांनी सुद्धा याच्या अगोदर आंदोलने केलेली आहेत. आणि आता सत्तेत असताना त्यांना ते अजिबात सहन होईना का आम्ही त्यांच्यासाठी बोलतोय तर त्यांना ते अजिबात सहन होईना. ही जी कंडिशन आहे, हे नेवासकरांचे हाल जे केलेले आहेत हे कर्मचारी जबाबदार आहे. आणि कर्मचाऱ्यांना एक शिस्त लावणं हे प्रामुख्याने काम होतं, ते नगराध्यक्षांचं होतं. त्यांना ते जमलं नाही म्हणून उपनगराध्यक्ष नगरसेवकांची बाब घेतली. आम्हाला फोन आला की इथं मीटिंग आहे, पण मीटिंगला कोणीच हजर नाही. मी आलो. प्रथमतः मी एक सामान्य नागरिक आहे. सामान्य नागरिकाचा कोणत्याही पब्लिक प्लेस आहे, सामान्य नागरिकाचा प्रत्येक या नेवाशात आणि या भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तो अधिकार आहे तिथं येणं, त्याच्या समस्या सांगणं, आणि ते कुणीही करू शकतो. परंतु त्या ठिकाणी लाईव्ह आलो, नगराध्यक्षाला सांगितलं की साहेब तुम्ही तरी लक्ष घाला कमीत कमी. त्या ठिकाणी स्वच्छता नाही, अधिकारी नाही, काय नाही. परंतु मांडीवर मांडी टाकून बसलेले नगराध्यक्ष तुम्ही लाईव्ह मध्ये बघा बरं का. मांडीवर मांडी टाकून काय झालं काय नाही हा प्रश्न विचारायच्या आत त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की अडचण अशी आहे, तुम्हाला जर तिकडची अस्वच्छ आहे, तुम्ही एक काम करा, या दालनामध्ये तुमची मीटिंग घ्या, मी पण तुमच्या मीटिंगला बसतो. जी काय सामूहिक समस्या शहराची आहे आपण ती एकत्रितपणे सोडू, अधिकाऱ्यांना बोलून घेऊ. परंतु जो नगराध्यक्षाचा ॲटिट्यूड होता, त्या ॲटिट्यूड म्हणजे आता मी स्पष्टपणे सांगतो, कारण त्यांची काही लोक काल बोलले का एका देशमुखाला
एका मागासवर्गीय महाराजा माणसाने बाहेर काढलेली हे पटतं का तुम्हाला? हे स्पष्टपणे बोललेलं आहे, त्याचे माझ्याकडे पुरावे. आणि ह्या गोष्टीचा त्यांची जी देशमुखी होती त्यांना कदाचित त्यांना ते वाटलं का आपण आपल्या पद्धतीने कसं काय एका बाईचं मागासवर्गीय महिलेचं ऐकायचं आणि ह्या पद्धतीने करायचं. तर त्यांनी त्याचा ॲटिट्यूड ठेवला, त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. 3 अधिकारी त्यांच्या समोर बसले होते घरकुलाचे, आणि आणखी 2 अधिकारी तिथे बसलेले होते गांगुर्डे वगैरे, माझे ते लक्षात नाही आता. त्यांना सांगून थांबून आमची मिटिंग तिथे घ्या असं त्यांनी अपेक्षित होतं. या गोष्टीचा आम्हाला वाईट वाटलं आणि आम्ही असं ठरवलं की आपली मिटिंग आता नगराध्यक्षाच्या दालनामध्ये व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही ते नगराध्यक्षाची आमची खुर्ची आणून तिथं त्यांच्या खुर्चीवर आम्ही बसलेलो नाही. ती जे तुम्हाला लाईव्हमध्ये दिसतंय त्यांची खुर्ची बाजू, त्यांच्या खुर्चीचा मान आम्ही अबाधित ठेवला तसाच, आणि आमची उपनगराध्यक्षाची खुर्ची तिथं आणून ठेवली, त्यांची खुर्ची बाजूला केलेली दिसते. त्याच्यामध्ये एकही शिवी, एकही शब्द आमचा एकही कार्यकर्ता चुकीचा बोललेला नाही. जे काय बोलला असेल हा ठीक आहे, मी मान्य करतो. मी आणि माझी पत्नी उपनगराध्यक्षा यांनी तो बोर्ड काढायचा प्रयत्न केला, काढला. त्याचं कारण होतं गेली महिनाभरापासून आम्ही सांगतो की आमचं दालन कसे का असाला, परंतु आमच्या दालनाला पण उपनगराध्यक्षाचा बोर्ड लावा. तो बोर्ड तिथं लावलेला नाही. गेली महिनाभरापासून सांगतो. आमचं दालन तुम्ही आजही बघा, त्यांना अँटी चेंबर आहे. आमच्या उपनगराध्यक्षासह 7 नगरसेविका आहे. वास्तविक पाहता अँटी चेंबरची गरज त्यांना असते. त्या नगरसेविकांना कुठं जायचं, काय बोलायचं, काय चर्चा करायची, याच्यासाठी जर प्रायव्हसीसाठी जर जागा नसेल तुम्ही तिथं बघा, सगळे घाण तशीच आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा आणि आमच्या 10 नगरसेवकच्या व्यतिरिक्त फक्त आमचे 2 सोशल मीडिया चालणारे कर्मचारी, आमचे नातेवाईक असतील, मी असेल, याच्या व्यतिरिक्त आम्ही कोणाला बोलून नाही घेतलं. पण नगराध्यक्षांनी म्हणतात ना जे गुंड भानगडी अमुक तमुक, त्यांनी सणासणा फोन करून 50-100 कार्यकर्ते त्यांच्या इथं बोलून घेतले. आणि ते एक भीतीचं वातावरण तयार झालं का आता इथं काय होतं काय. पण हे तात्विक लढाई आहे, त्याच्यात भांडणाचा काय संबंध येतो. कोणी कोणाला शिवे द्यायचा किंवा कोणाला मारहाण करायची हा ते मुद्दाच येत नाही. आम्ही जो मुद्दा मांडतो तो मुद्दा तुम्ही तो खोडून काढला पाहिजे, त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला मुद्देसूद दिला पाहिजे. ती ताकद त्यांची नव्हती. परिणामी ते बाहेर गेले आणि सगळ्यांना बोलून घेतलं. आणि मग इकडे तिकडे लाईव्ह येऊ राहिले. आणि त्यांच्यातले काही म्हणजे एक तो कोणतरी दारूवाला त्याच्यावर आता तडीपारी निघलेली, तो लाईव्ह सांगतो त्याच्या आम्हाला काय आम्ही हे केलं. त्यांचे माझ्यावर मी तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत जे काही गुन्हे झालेले आहेत ते सगळे निर्दोष मुक्तता आहे. आमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. त्यानंतर नगराध्यक्ष जे म्हणतात का आमचं तत्व गुंडगिरीचं आहे, तर आम्ही ज्या वेळेस गुंडगिरी केली ती फक्त कायदेशीररित्या केलेली आहे, कायद्याच्या भाषेत करून केलेली आहे. कोणावरही गुंडगिरी नाही केली. कायदा समजून सांगता ते मुद्दे मांडलेले. तसं असतं तर आम्ही आत्तापर्यंत मोक्का फिट झाला असता, आमच्यावर एमपीड्या फिट झाल्या असत्या. यांच्यातले जे सहकारी मित्र जे भाषण देत होते त्यांच्यावर मोक्याची प्रोसेस झालेली आहे, एमपीडीच्या प्रोसेस झालेल्या आहे. त्यांनी त्याचं अवलोकन केलं पाहिजे. हा त्यात स्वतः हा तो मुद्दा राहिला. नगराध्यक्ष आम्हाला गुंड म्हणतात. अरे तू स्वतःचा आरसा बघ बाबा आधी. तू क्लास 1 अधिकारी तहसीलदार आहे. त्या तहसीलदारावर जीव घेणं हल्ल्याचा गुन्हा आजही तुमच्यावर आहे. तुमच्या बरोबरचे जे सहकारी मित्र त्यांच्यावर 3 ॲट्रॉसिटी दाखवले. तुमची वृत्तीच मुळात मागासवर्गीय लोकांना त्रास देण्याची, आणि ती पुन्हा एकदा ती त्याच्यातून उघड झालेली. कारण एक मागासवर्गीय महिला, आता मी हा जातीपातीचा विषय आम्ही कधी भांडवल केलेलं नाही आणि त्याचा आधार घेऊन आम्ही कोणतं इलेक्शन कोणतं काही नाही. आम्ही सर्वसमावेशक आहोत. जातपात मानणारं आम्ही नाही. आम्ही तर ह्या मुद्द्यावर गेलेलो होतो आमच्या नवरा बायको. आता आपले गॅझेट तयार करून घेऊ आणि आपल्या जातीवर आपल्या दाखल्यावर जे आहे हिंदू महार लिहिलेलं आहे ते बदलून आपण फक्त धर्मात भारतीय करू आणि आपल्या पोरांचं सुद्धा भारतीय ठेवू, इथपर्यंत आमची मानसिकता आहे. परंतु ह्या लोकांची जी मानसिकता आहे, काल मला वाटतं एका चॅनलवाले प्रिन्स म्हणून तुमचं चॅनल आहे बादल परदेशी, त्यांनी त्यांची एक बाईट घेतली आणि त्या बाईटमध्ये सांगितलं, त्यांनी आधीचं जे भाषण केलं ते केलं, परंतु बादल परदेशी यांनी त्यांना एक प्रश्न विचारला की आता तुमचं जे उपनगराध्यक्षाच्या अस्वच्छतेबद्दल जे दालन आहे त्या संदर्भात तुम्ही तसं ठेवणं. त्यांनी त्याच्यात ते वाक्य लिहिलं. वाक्य तुम्ही नीट बघा. त्याच्यात सांगितलं का त्यांच्या पदाला साजेसं असं ते दालन आहे. या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? या पदाला त्यांना त्यांच्या हे म्हणतो नाही आलं कदाचित का त्यांच्या लायकीप्रमाणे, म्हणजे आमच्या मागासवर्गीयाची लायकी ते दाखवतात का? आता काल जो त्यांनी गुन्हा केला
का शासकीय कामात अडथळा आणला किंवा काय केलं, ते गुन्ह्याचा अधिकार त्यांना नाही. आणि जर ते असेल उपनगराध्यक्ष सुद्धा पदाधिकारी आहेत, 6 नगरसेविका इतरही पदाधिकारी आहेत आणि आमचे नगरसेवक सुद्धा पदाधिकारी, तो गुन्हा दाखल होणं गरजेचं नव्हतं. परंतु ओरिजिनल आम्ही करणार नाही आणि करत नाही. आतापर्यंत खऱ्या ॲट्रॉसिटी सुद्धा आम्ही पुढे केलेल्या नाही, त्या वादातून मिटवलेल्या आहेत प्रत्यक्ष. तुम्हाला माहिती पत्रकार बंधून, पण ही तळतळ या समाजाची वृत्ती अजून काही जायना का एका मागासवर्गीय महिला आपल्या खांद्याला खांदा लावून काम करते आणि तिच्याकडे लोक येतात, त्या नगराध्यक्षापेक्षा सुद्धा समस्या लोक घेऊन आमच्याकडे येतात आणि त्या समस्या मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो, जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. हे उपनगराध्यक्षाला अजिबात सहन व्हायना. वास्तविक पाहता एका उपनगराध्यक्ष मागासवर्गीय उपनगराध्यक्षाला मीटिंग बोलवणं आणि त्या मीटिंगला कोणत्याही पदाधिकाऱ्याला जाऊ न देणं, पदाधिकाऱ्यांनी तिथं त्यांच्या हाताखाली काम न करणं, त्यांचं दालन अस्वच्छ ठेवणं, ही ओरिजिनल ॲट्रॉसिटी आहे. या निमित्तानं मी सांगतो. परंतु आम्ही त्या ॲट्रॉसिटीचा वापर करणार नाही. आम्ही जे लढणार आहोत ते जनतेसाठी लढतो, जनतेसाठी मांडलेले प्रश्न आहेत आणि तेच प्रश्न मांडतो. या निमित्त मी पुन्हा एकदा सांगतो की जे गुन्हे दाखल झालेले आहेत, अजूनही त्यांनी आता इथं बाउन्सर आणलेत, यांना प्रशासनाने बाउन्सर आणलेत. म्हणजे इथं काय दहशतवादी काय? आम्ही आमचं ऑफिस खाली घेतलं, आम्हाला वर देऊ नका, आम्ही रस्त्याला जन्मलेले लोक आहेत, खाली घेतले. आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि त्यांचे एकदम स्वच्छ चारित्र्याचे जे त्यांचे मित्र आहेत, जे त्यांच्यावर अजिबात एमपीडे नाही, त्या दारूवाल्यावर एमपीडे नाही, पोलिसांना मारण्याचा गुन्हा त्याच्यावर, त्या आधारावर, आणि PI साहेब त्याला घेऊन बसतात तिथं राजरोषपणे आणि त्याचे आम्हाला सांगतात. हा दुसरा एक मित्र आहे माझा, त्याच्या सहकारी, त्याचं मी नाव घेत नाही, तो जवळचा. आता त्याला दुसऱ्याची भुसा असेल ते काही त्याच्याबद्दल बोलत नाही बिचारला, कारण त्याला पुढे केलेलं आहे. परंतु त्यांनी सुद्धा काय बोलायचं ह्या वळणातून आम्ही गेलेलो आहे. गाडाखांचा आणि आमचा संघर्ष असाच झालेला होता आणि आज मी गाडाखांबरोबर आहे, बाकीचे कार्यकर्ते पुढे. त्याच्यामुळे तुम्ही फार अंगावर कोणी काय घेऊ नका. जे काय राजकारण चाललंय ते गावासाठी चाललेलं आहे, गावाच्या भल्यासाठी आम्ही चाललेलो आहे. उगाच विनाकारण कुत्र सोडल्याने आमच्या अंगावर येऊ नका. हा बरोबर आहे की नाही? आणि काही बोललेलं शिवराळ भाषेमध्ये, आमची भाषा चांगली आहे, बाबासाहेबांनी आम्हाला चांगलं ज्ञान दिलेलं आहे, शिवाजी महाराजांचे आम्ही खरे वंशज आहोत, तुम्ही नाही आहेत. तुम्ही आजही जातीवाद करताय. एका महिलेला, मागासवर्गीय महिलेला तुमच्या बरोबरीने काम करून देत नाही आहे. त्या ठिकाणी तिचे हक्क, म्हणजे आज मी यांच्या बाईटमध्ये बघितलं ना, तर दुसरा प्रश्न विचारला, त्यांनी सांगितलं की उपनगराध्यक्षांच्या अधिकारात तो प्रश्नच येत नाही का मीटिंग बोलावण्याचा. पण आमचा अधिकार काय? अहो, एका सामान्य माणसाला अधिकार आहे. उपनगराध्यक्ष, नगरसेवक हे फार गोष्ट लांब, पण सामान्य माणूस विचारू शकतो तिथं का हे अधिकारी कुठे गेलेला आहे, हालचाल रजिस्टर चेक करू शकतो, कोणाचं काम काय आहे, स्वच्छता काय केली नाही. आणि मीटिंग बोलण्याचं सगळे 5 सभापती आमचे, उपनगराध्यक्ष आमचा, मीटिंग बोलण्याचा अधिकार नाही. मग आम्ही तुमच्या हाताखाली तुमचे पाय चपला उचलायचे आणि पाय पुसायचे का? हा अधिकार आमचा आहे का? या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि पत्रकार बंधूंना, शहरवासियांना हे आवाहन करतो की या नगराध्यक्षाची चमकोगिरी खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत. त्याने जो उहापोहमधला स्वच्छ आणि सुंदर भाषेत माझी देहबोली कदाचित आक्रमक असेल, पण माझी तळमळ समाजासाठीची आहे, गावासाठीची आहे. आमच्या घरात काय करतं? आम्ही म्हणलो का आमचं घर साफ नाही म्हणून या तुम्ही साफ करायला. अरे तुमचं घर म्हणजे हे जे कार्यालय, तिथून जर स्वच्छता, तिथून जर तुम्ही व्यवस्था करू नाही शकले, तुम्ही समाजाला, गावाला काय न्याय देऊ शकता? 3 महिन्यापूर्वीच्या बातम्या आहे त्यांच्या की पट्टी तर वसूल करते. आम्ही या व्हिडिओद्वारे आम्ही असं ठराव घेणार आहोत. आम्ही त्यांना काही मुद्दे दिलेले आहेत, याद्वारे ठराव दिलेला आहे की नेवासा शहराची पाणीपट्टी ही पूर्णतः माफ झाली पाहिजे. त्यासाठी आमचं नगरसेवकाचे पद जाणार असेल तरी जाते, चालेल, पण हे ठराव पाणीपट्टी माफ झाली पाहिजे. जोपर्यंत पाणी पुरवठा रोज होत नाही तोपर्यंत, आणि नियमित घरपट्टी भरणाऱ्यांना, दरवर्षी नियमित घरपट्टी भरणाऱ्यांना घरपट्टी ही हापत झाली पाहिजे. हे ठराव आमचे. आम्ही शहराच्या विकासासाठी आलेलो आहोत. नगरपालिकेची भरभराट होऊन तिच्या बिल्डिंग होण्यासाठी नाही आलेलो, शहरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी इथं आलेलो आणि तो न्याय द्यायचा शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार आहोत. आमच्यावर आता ते गुन्हे दाखल झालेले आहेत सगळ्यांवर. तर या व्हिडिओद्वारे मी सांगतो की त्यांनी जी रोज आता म्हणजे 12 वाजेपर्यंत बसले, आता ते अदखलपात्र गुन्हे आहेत 132, 222. म्हणजे कायदा सांगतो 7 वर्षापर्यंत जर एखाद्या गुन्ह्यात शिक्षा होणार असेल तर तुम्ही त्याच्यात पोलिस अटक करू शकतात आणि आम्हाला कोर्टात हजर करू शकतात. परंतु यांचा भाऊ वकील आहे,
अतिबुद्धिवान आहे, हे डॉक्टर आहेत, त्यांना 4 सल्लागार आहेत, त्यांना अटकच करून आणा म्हणे. आम्हाला रात्रंदिवस तिथं बसतात नगरसेवक, महिला नगरसेवकांना अटक करायची, ही म्हातारी बायाला यांना अटक करायची. तर आम्ही याद्वारे सांगतो का तुम्ही अट्टाहास धरला का जोपर्यंत आमच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत तुम्ही खाली ऑफिस करणार. आणि का आम्ही आता अट्टाहास धरतोय का पोलिसांनी, आम्ही सगळे इथंच आहोत, पोलिसांनी इथं यावं, आम्हाला अटक करावी आणि त्यांच्या मनासारखं काम करून आम्हाला अटक करावी. आम्ही सगळेजण इथंच आहोत. या गावाची, शहराची जाहीरपणे माफी मागतो. आमच्या भूमिकेबद्दल जर तुम्हाला काही वाटत असेल, शंका वाटत असेल, याच्यात राजकारण करत असेल तर आम्ही आजही राजीनामा द्यायला सगळे नगरसेवक, उपनगराध्यक्ष तयार आहोत. आम्ही पदाला आपापलेले अजिबात नाही, आम्हाला त्याच्यातून काही मिळवायचं नाही आणि त्या नगरपंचायतमध्ये मिळवण्यासारखी परिस्थिती पण नाही आहे. परंतु शहरात, या शहराचा जन्म झालेला आहे, या शहराचं आम्ही देणं लागतो आणि या शहराची परिस्थिती बदलली पाहिजे, ही एकमेव ध्येय आमचं आहे. हीच तळमळीने मागणी आहे. त्यांना म्हणा दिल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्ही मंत्र्याचे, मुख्यमंत्र्याचे सगळ्यांचे फोन आणा आणि आम्हाला अटक करायला लावा. आमच्या महिला सुद्धा अटक होईल. तुम्ही तयार आहेत का सगळे? हां, आम्ही आज नगरसेवक, आम्ही सगळे अटक व्हायला तयार आहेत. आता त्यांनी जिथं तिथं जाऊन सांगतात ना, रात्री त्यांनी गेले ते घरातून उचला, त्यांना महिलांना पण आणि पुरुषांना पण घरातून उचला अशी जी मागणी केली, त्यापेक्षा आम्ही आता इथं आहोत. आम्हाला इथं या, आम्हाला अटक करा आणि तुमच्या जीवाची शांती करून घ्या असं मी सांगतो. परंतु नेवासा शहरामध्ये आम्ही राजकारण केल्यासारखं कधी वाटेल? 17 नगरसेवकापैकी 10 मतं आमच्याकडे आहेत, 7 मतं त्यांच्याकडे. एखादी योजना चांगली आलेली आहे आणि त्याच्यात आम्ही जर बहुमत दिलं नाही तर आम्ही नालायक लोक आहोत, त्या गावाच्या विकासाला खीळ बांधतो. परंतु इतर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी सभा झाल्या, सर्वसाधारण सभा झाल्या, अजेंडे पडले, अजेंड्यावर विषय झाले. हे बाबा अजून चमकोगिरीच व्हायना याची, फुलं घे, हारं घे, अमुक घे, तमुक घे. 21 तारखेला जितेंद्रजी फुले नगरात यांना पत्र दिलेलं आहे या अजेंड्यावरचे विषय. अजून त्यांनी सभा घेतलेली नाही, सभा बोलवलेली नाही. याच्यामध्ये हे जे विषय घेतले मी सर्व पत्रकारांना देतोय. याच्यात जर काही चुकीचे विषय असेल तर सांगा. याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही जे विषय घेतलेले आहेत, तर पाण्याचा प्रश्न माझ्या दृष्टीने 3.5 ते 4 वर्ष काय ते मिटू शकणार नाही, पण त्यातल्या त्यात काहीतरी मार्ग कसा काढायचा म्हणून 1,98 लाख हे दलित वस्तीचा निधी आजच्या कंडिशनला शिल्लक आहे, जो प्रभाग 2 मध्ये आहे. मागासवर्गीय वार्ड म्हणून तो दलित वस्तीसाठी आहे. परंतु त्या 1,98 लाखामधून आम्ही बघितलं तर मधमेश्वर रस्ता 84 लाखाचा घेतलेला आहे, तो पैसे त्याला जाणार आहे. आणि एक 99 लाखाचे हायमॅक्स हे त्याच्यात घेतलेले, ते बिल त्याच्यात होणार आहे. उरलेले जे 18 आणि सेव्हिंगमधून 4-5 लाख रुपये उरतात, त्यामध्ये आम्ही ठरावावर मुद्दा घेतलेला आहे की ह्या मुद्द्यामध्ये आम्ही हिंदू स्मशानभूमीमध्ये एक पाण्याची टाकी घेतलेली आहे पूर्वी पहिली. ती पाण्याच्या टाकीला एक नवीन पाईपलाईन अटॅच करा आणि आणखीन एक, म्हणजे पुढचा निधी कधी येते नाही, पण 3 महिन्यात पाण्याची टाकी उभा राहू शकते त्या पैशातून. 1 लाख लिटरची, त्या पैशातून आणखीन 1 लाख लिटरची पाणी, पहिली 1 लिटरची. तर कमीत कमी प्रभाग क्रमांक 2चा पूर्ण भाग आणि प्रभाग क्रमांक 7चा, तो काय माझा प्रभाग नाही, पण आम्ही गावाचे उपनगराध्यक्ष आहोत. मी माझ्या वार्डाचे उपनगराध्यक्ष नाही, आम्ही गावाचे उपनगराध्यक्ष आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या 2 टाक्या भरून पहिला पाण्याचा प्रश्न डायव्हर्ट करा, जेणेकरून तिकडचा पाण्याचा प्रश्न तिकडे जर झाला तर ह्या भागाला जे 8-10 दिवसाला पाणी मिळतं ते कमीत कमी 2 दिवसावर येऊ शकतं, कारण ते डिवाइड होणार. दुसरा मुद्दा, आमच्या या मार्केट यार्ड परिसरामध्ये जी कोर्टाची जी पाण्याची टाकी होती ती पाडण्यात आलेली आहे. परंतु नव्याने एक पाण्याची टाकी झालेली तिथं जी अग्निशमनासाठी, त्या टाकीचा वापर त्वरित 200 मीटरची पाईपलाईन करून त्याच्यामध्ये पाणी सोडावं आणि बरोबर मार्केट यार्डचा पाणी पुरवठा चालू व्हावा. या अशा मागण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे. आणि ह्यो बाबा तिथं जातो आणि शर्टिंग करतो, फोटो काढतो आणि चमकोगिरी करतो. अरे तुझं बोलणं सभ्यतेचं दिसन, पण तू सभ्यता अजिबात नाही. आमचा रांगडा स्वभाव आहे, आम्ही रांगडे आहोत. तुला काय शिवराळ बोलायचं ते बोल, काय वाटायचं ते कर, पण आम्ही नेवासकरांचे हक्क कायम त्यांचा देण्याचा प्रयत्न करू. आता आमच्या अजेंड्यावर हाही विषय असायला पाहिजे का जोपर्यंत नेवाशाचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत नेवासकरांना पाणीपट्टी माफच झाली पाहिजे आणि घरपट्टी, नियमित घरपट्टी भरणाऱ्याला घरपट्टी हाफ झाली पाहिजे.
शास्ती 50% आलेली आहे अशी आम्ही आमच्या घोषणा करतो. त्यासाठी त्यांनी तो विषय अजेंडावर घ्यावा. बहुमत आम्ही सगळे नगरसेवक देणार आहोत. तो ठरावावर तो मुद्दा पास होईल एवढं बोलतो. पत्रकार बंधूंना सांगतो का सर्वांनी न्याय द्यायचा प्रयत्न करा. आता पुन्हा बाउन्सर आलेले आहेत. ते आमच्यावर काय हाणायला आणलेत का काय आणले ते नाही माहिती. आता पुन्हा एकदा 353 दाखल करायचं म्हणतायत. अधिकाऱ्यांना फोन लावले तर रिस्पॉन्स आहे ना. मग आम्ही फोन लावायची कोणाशी, चर्चा कोणाशी करायची आणि जनतेची कामं मांडायची कोणाशी? कोणीच आमच्याशी चर्चा करायला नाही तयार. ह्यो नगराध्यक्ष आमच्याकडे येऊनच देत नाही. ह्योच नंदी झालाय महादेवाचा. हा, ही कोणती पद्धत आहे? आम्ही नगराध्यक्षाचा त्याच्या वागण्याचा एकदम निषेध करतो. नगराध्यक्ष हा गावचा आहे, शहराचा आहे. त्या पद्धतीने त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणं गरजेचं आहे. हे राजकीय होतच असतं, त्याच्यामध्ये तुम्ही तात्विक भांडणं गरजेचं असतं. 100 लोक बाहेरून बोलायचे आणि आम्ही कोणते बोलवले आहेत? त्यांनीच बोलवलेले कर्मचारी, त्यांनीच बोलवले. कर्मचाऱ्याला आमच्या मिटिंगला येऊन द्यायचं नाही. ह्या सगळ्या ओरिजिनल अॅट्रॉसिटी असतात. तळमळ वाटते की आजही आम्हाला त्याच पद्धतीने जगायला भाग पाडतो. ही तळमळ आहे. आम्ही तो मुद्दा याच्यात घेत नाही, कारण आम्ही जातीवर भांडणार नाही. आम्ही जात हा विषय सोडलेला आहे. आमचा धमक आहे आमचा हक्क मिळवण्याचं. ते हक्क मिळवणार आहे. नेमस्करांना त्यांचे हक्क मिळवून देणार आहे. यापुढील म्हणणं आमचे तालुका अध्यक्ष माननीय बोला ना.